कार्यक्रमानिमित्त जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या कॅम्पस मध्ये आज वेळात वेळ काढून ज्यांनी आपल्याला अनुभव असं मार्गदर्शन केलं. काही पर्सनॅलिटी अशा असतात की खरोखरच म्हणजे त्या ग्रेट पर्सनॅलिटी असतात आणि अशा ग्रेट पर्सनॅलिटीची ओळख आपण त्यांच्या जवळ गेल्यानंतर कळते, त्यांच्यासोबत इंट्रोगेशन केल्यानंतर कळते, कम्युनिकेशन केल्यानंतर कळते, विचारांची देवाणघेवाण केल्यानंतर कळते. दयानंद सायन्स कॉलेज जो एक महाराष्ट्रामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स घडवणारा ब्रँड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न, राजर्षी शाहू कॉलेज आणि त्यानंतर दयानंद कॉलेज हा जो प्रिफरन्स पालक आणि विद्यार्थी देत असतात, त्या दयानंद सायन्स कॉलेजमध्ये ज्यांनी संपूर्ण आपलं आतापर्यंत आयुष्य विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये घालवलं आणि सायन्स फॅकल्टी असून सुद्धा मराठीवरती, मराठीच्या साहित्यावरती एवढा प्रभुत्व असलेलं जे व्यक्तिमत्व आणि एज्युकेशन किंवा टीचिंग प्रोफेशन हे प्रोफेशन न पाहता एक पॅशन म्हणून जे आजपर्यंत करत आलेले आहेत आणि ज्यांनी शिक्षण संपलं, नोकरी लागली आणि नोकरी लागली की आता संपलं आपल्या आयुष्याचं, आता सार्थक झालं म्हणून न थांबता आयुष्यभर विद्यार्थी म्हणून असलेले आणि आजही म्हणजे शिकवीत असताना सुद्धा ज्ञान घेण्याची त्यांची जिज्ञासा कायम ठेवणारे, ज्यांनी डबल पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे सायन्स फॅकल्टीमध्ये, मास्टर डिग्री इन 2 सब्जेक्ट्स ज्यांनी अचीव केलेली आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन डॉक्टरेट इन फिलॉसॉफी PhD ज्याला म्हणतो आपण, ती त्यांनी त्यांच्या सायन्स सब्जेक्ट मध्ये केलेली आहे. युनिव्हर्सिटीनं त्यांना डॉक्टरेट ही पदवी त्यांना बहाल केलेली आहे. असे आजचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर प्रोफेसर माने सर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जय भारती प्रतिष्ठानचे व छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलचे माझे सहकारी आदरणीय थोरात सर, प्राध्यापक सुनीलजी साळुंखे सर, या संस्थेचे प्राचार्य अरुण पवार सर, प्राचार्य गंग मॅडम, उपप्राचार्य हेमंत सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे CSRGS फॅमिलीचे ज्यांना आम्ही बॅकबोन म्हणतो किंवा पिलर्स ऑफ CSRGS अच्छा आमचे टीचिंग नॉन टीचिंग सर्व सहकारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनुभव मार्गदर्शन आदरणीय माने सरांनी केलेलं आहे. खरोखरच आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा पर्सनॅलिटीकडे बघून आपण सुद्धा आयुष्यामध्ये शिक्षण ही गंगा, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण घेण्याची ही जी गंगा आहे ती कायम ठेवली पाहिजे असं मला वाटतं. कारण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शिक्षण एक असं अस्त्र आहे, शिक्षण हे एक असं शस्त्र आहे की ज्याच्या बळावरती आपण या जगावरती राज्य करू शकतो. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर एव्हरीवन कॅन सॅल्यूट टू यू इफ यू हॅव नॉलेज, बिकॉज नॉलेज इज द पॉवर असं म्हटलं जातं. आणि म्हणून या दुनियाकडनं जर तुम्हाला सॅल्यूटची अपेक्षा असेल तर तुम्हाला नॉलेज कमवावं लागेल. आणि एव्हरी डे इन द नाईट बिफोर स्लीप यू हॅव टू आस्क one question to yourself: what should I learn today?
new thing from this universe, from this world, which I don't know. And if the answer is positive, that day is successful day in your life. If the answer is negative, that day becomes in vain in your life. So we should be very much careful, and triple C formula has been told by the honorable dignitaries, honorable Smale sir. CCC, triple C formula: commitment, confidence, consistency and characters. म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत लाईफ मध्ये, हे आपण आपल्या लाईफ मध्ये नॉलेज घेताना आपण हे अवलंबिले पाहिजे. आणि निश्चितपणानं आपण जर अशा पर्सनॅलिटीकडे बघून जर आपल्या आयुष्याची वाटचाल केली, तर वन डे यू विल बी द बॉस ऑफ दिस वर्ल्ड, बॉस ऑफ युअर फील्ड, बॉस ऑफ युअर प्रोफेशन, बॉस ऑफ दिस युनिवर्स. इट डिपेंड्स ऑन यू. जसं सरांनी सांगितलं की चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आहेत, पण आपण कोणत्या घ्यायच्या. आपण चांगल्या घेतल्या तर चांगलं बनू, आपण वाईट घेतलं तर आपण आपलं वाईट होणार. सो आपल्याला काय करायचंय आपण ठरवायचं. आणि या 10 वर्षाच्या वाटचालीमध्ये we all have tried to give best of best knowledge, but it is not the complete knowledge, because it is the beginning of your life journey. After the 10th result, you start your new journey. That is the first step of your life. आणि मग या प्रवासामध्ये समजा ऍज अ स्टुडंट म्हणून 10वीच्या रिझल्ट मध्ये कोणाला कमी मार्क्स पडले तर खचून जाऊ नका. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका लाईफ मध्ये, बिकॉज फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. आणि म्हणून अपयशाला खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं आपण पुढं चाललं पाहिजे, पुढे झेप घेतली पाहिजे. डू यू नो स्टीव्ह जॉब्स? Who was Steve Jobs? Anyone can tell me? Yes. Founder, CEO of Apple. Initially, he was started one company along with his friend, and that company's economic transaction has been reached up to $10 billion a month. But unfortunately, he had to left that company, Steve Jobs. But at that moment, he thought, it's the beginning of my life. Today is the first sunrise of my life, and I have to start new journey. And later on, he started Apple company. लाईफ मध्ये असं होत असतं, कमी जास्त होत असतं आयुष्यामध्ये. म्हणून संकट आलं, अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. एखाद्या वेळेस अपमान झाला, एखाद्या वेळेस नुकसान झालं म्हणून घाबरून जाऊ नका. त्या नुकसानीत, त्या संकटात सुद्धा संधी शोधण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आणि हे जे करतात तेच या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतात. हे आतापर्यंतचा अनुभव आहे. जास्त वेळ घेणार नाही, एवढंच सांगेल की आज हा फेअरवेल प्रोग्राम 9च्या स्टुडंटनी 10च्या स्टुडंटसाठी अरेंज केलेला आहे. पहिल्यांदा 9च्या स्टुडंटचं मी खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आपल्या सिनियर लोकांसाठी, सिनियर विद्यार्थ्यांसाठी. आणि इथं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे काही स्पीच दिलं, या ठिकाणी जे भाषण केलं, त्यांनी त्यांच्या काही भावना या ठिकाणी इमोशन्स ज्या काही त्यांनी व्यक्त केल्या, खरोखरच म्हणजे आम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांकडनं शिकलं पाहिजे. जेव्हा हे विद्यार्थी बोलत होते ना, तेव्हा त्यांचे बॉडी लँग्वेज,
त्यांचं कमांड ऑन द लँग्वेज आणि त्यांचे गेस्चर्स, आय एम सो मच इम्प्रेस. म्हणजे खरोखरच म्हणजे अफलातून ही क्वालिटी ह्या मुलांमध्ये आहे आणि हे आम्ही शिक्षकांनी ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या मुलांना पुश केलं पाहिजे. आणि तुम्ही बाकी तर सगळं बोललातच, सरांनी पण अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी कविता सादर केली. म्हणजे आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं की सायन्स टीचर आणि मराठीमध्ये एवढं छान शुद्ध असे चांगल्या पद्धतीची कविता काव्य या ठिकाणी म्हणजे त्यांनी सादर केलं. रिअली हॅट्स ऑफ यू सर. पण त्याच वेळेला या मुलीनं ही जी कविता सादर केली, इट्स अ व्हेरी व्हेरी ग्रेट अचिव्हमेंट, इट्स अ इनोव्हेशन. आणि म्हणजे काही ओव्हर नाहीये. जे कोणी लिटरेचरचे आपण असताल, इंग्लिश शिकवत असताल, मराठी शिकवत असताल, हिंदी शिकवत असताल, संस्कृत शिकवत असताल किंवा ज्या कोणत्या लँग्वेजेस आपण शिकवत असाल, आपण सुद्धा ही कविता वाचण्यासारखी. तिची मांडणी या ठिकाणी मी पाहिलं, रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स माहित आहेत का पोरांना? And do you know about rhyming scheme? Yes. So it's a great combination of rhyming scheme as well as rhyming words. It's a great work of poetry, I think. आणि एवढं चांगलं कॅलिबर. आता एक एक्झाम्पल म्हणून तिला संधी मिळाली म्हणून तिने प्रेझेंट केलं. आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच असं वेगवेगळं कॅलिबर असतं. कुणाला लिटरेचर मध्ये असेल, कुणाला स्पोर्ट्स मध्ये असेल, कुणाला सायन्स मध्ये असेल, कुणाला मॅथमॅटिक्स मध्ये असेल, कुणाला हिस्ट्री मध्ये असेल, कुणाला जिओग्राफी मध्ये असेल, कुणाला स्पेस मध्ये असेल, कुणाला सायंटिस्ट मध्ये असेल. बट एव्हरीवन यू हॅव अ ग्रेट क्वालिटी अँड वी हॅव टू यूज आवर ब्रेन, आवर टाइम फॉर डेव्हलपमेंट ऑफ आवर दॅट ग्रेट क्वालिटी. इफ वी concentrate on that only and we will focus on that target only, then we can achieve anything in life. So ज्या मुलांनी स्पीचेस दिले, भावना व्यक्त केल्या, त्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्वच 10वीच्या मुलांना येणाऱ्या परीक्षेसाठी आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. Wish you all the best for your great and bright success and future in life. शेवटी एकच म्हणेल, आयुष्यात कितीही मोठं व्हा, कुणी श्रीमंत होईल, कुणी गरीब राहील, परंतु एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. एक चांगला माणूस आयुष्यात करा. चांगला माणूस जर आयुष्यात बनला ना, आपल्या कुटुंबात, आपल्या पर्सनल लाईफ मध्ये कुठलंच संकट येत नाही. So try to become a good human being. It's our last will and wish from you that you will become a good human being. You will be a successful man, successful human being, and successful in your field. So again, wish you all the best for your upcoming exams and your bright future. And thank you so much for a valuable time given by Honorable Dr. Professor Mane sir and guide us and our guide students. So thank you so much.